पहिलं होतं त्यावेळेला त्यांनी सांगितलं टॉस आम्ही जिंकलाय 4 ओव्हरच्या मॅचमध्ये आम्ही प्रथमतः बॅटिंग करू जास्तीत जास्त धावा अर्थातच 50च्या पलीकडे 4 षटकांमध्ये आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील बनवण्याचा. आता पाहूयात 4 षटकांमध्ये 50च्या पलीकडे किंवा 40च्या आतमध्ये रोखलं जाईल कारण की जर पाहिलं तर प्रतिस्पर्धी संघ जर पाहिलं गेलं तर कासर वडवली या संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहेत. या संघाचे देखील जर पाहिलं तर बोलबाला या जुचनाच्या नगरीमध्ये आपण नेहमीच पाहिलंय मोठमोठ्या स्पर्धा या संघाच्या नावावरती राहिल्या आहेत आणि या संघाचे ट्रम्प कार्ड गोलंदाज षटक क्रमांक पहिल्यामध्ये दाखल झालेत अर्थातच लखन जाधव यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. विरलजी नायर पंचांचा इशारा आलाय सामन्याला सुरुवात करूयात. दोन्ही टीम्सला देऊया शुभेच्छा बेस्ट ऑफ लक. आपण पाहत आहेत ऐकत आहात मुख्यमंत्री चषक अगदी तर उपमुख्यमंत्री चषक 2025 एक अफलातून क्रिकेटची स्पर्धा 2023ला अर्थातच जर पाहिलं गेलं तर मुख्यमंत्री चषकाचं आयोजन केलं त्यानंतर जर पाहिलं गेलं तर सलगचं दुसरं वर्ष या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. कासर वळवली या टीमला संधी आहे जर 3 बॉल 3 विकेट घेतला तर 46 ग्रुप या ग्रुपच्या माध्यमातून जर आपण तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज त्या गोलंदाजाला देण्यात येईल. पाहूया कुठला भाग्यवान गोलंदाज ठरेल. परंतु लखन जाधव कित्येक वर्ष या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये त्याच्या नावाचा दबदबा आपण पाहिलेला आहे. परंतु प्रतिस्पर्धी संघाचा एक जबरदस्त फलंदाज टार्झन ऑफ टेंबिवली म्हणून नेहमीच त्याच्या नावाची चर्चा राहिलेली आहे. अर्थातच प्रतीक पाटील आणि परेश गोळाटकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. सलामीची जोडी गेल्याही मॅच मध्ये दाखल होती आणि गेल्या मॅच मध्ये जर पाहिलं तर प्रतीक पाटीलने जो धूमधडाका दाखवला गेला विथ द बॅट विथ द बॉल आणि याही मॅच मध्ये तशाच प्रकारचा खेळ करायचा आहे. परंतु दुसऱ्या बाजूला आयुब शेख अँड ऑल टीम मैदानाच्या आतमध्ये सज्ज झाले. P1च्या षटकाला सुरुवात मॅच लागूया सुरुवात दोन्ही टीमला पुन्हा एकदा शुभेच्छा देऊया. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून लखन जाधव पहिला बॉल ऑप्स्टिकच्या बाहेर खेळण्याचा प्रयत्न केलाय चुकी केले मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल आणि फिरकीचा जादूगर मैदानाच्या आतमध्ये लखन जाधवने पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलवरती प्रतीक पाटीलची सर्वात मोठी विकेट मिळवली आणि जबरदस्त कॅच त्या ठिकाणी टिपला गेला. मिस्टर नरेंद्र भारती याने टिपलाय झेल आणि पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये अक्षित 11 टेंभिवली संघाला लागला जातोय. प्रतीक पाटील इज आउट. सरप्राईज डिलिव्हरी हाताळली होती. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेरचा बॉल होता आणि अगदी जर पाहिलं गेलं तर पॉईंट मधून ढकलून देण्याचा प्रयत्न होता परंतु क्षेत्ररक्षकाने चांगला झेल त्या ठिकाणी टिपला गेला आणि पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर प्रतीक पाटीलच्या स्वरूपात लागला गेला. परंतु टेंबिवली संघाची एक बॅटिंग लाईनअप भरपूर चांगली आहे. पुढे खेळाडू आपण नेहमीच पाहिलेले आहेत आणि आता मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले मिस्टर मनीष पाटील. पाहूयात मनीष पाटीलची बॅटिंग आता या सत्रामध्ये होताना दिसेल का. परंतु लखन जाधवने तर कमबॅक केल्या पहिल्या बॉलवरती त्यांनी विकेट मिळून दिलेली आहे. टीम कासर बडवली या संघासाठी बोला तयार. ओहो यावेळेला जर पाहिजे तर वाईट यॉर्कर चांगलं ब्रह्मास्त्र आहे तरी का हटवलं होतं परंतु थोडंसं ऑप्स्टिकच्या बाहेर पिचिंग करणारा बॉल होता आणि हेच पाहत असताना पंचाचा इशारा आलाय. इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आता मात्र एक धाव ही धावफडकावरती अंकित केली जाते. धावफडकावरती धावा लागल्या ते म्हणजेच एक स्टार्ट ऑफ द फाउंडेशन श्री गणेशात झाला जातोय तो म्हणजे एक या धावसंख्येने चांगली सुरुवात केली मित्र म्हणे लखनने कारण की ज्याप्रमाणे जर पाहिलं तर आतापर्यंत त्याने बॉलिंग केले बॉलिंगचं युनिट चांगलं आहे टीम कासरवडी संघाकडे. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न मनीषच्या बॅट मधून चांगला फटका पाहायला मिळतोय. स्वीट हिट पाहायला मिळतोय. बॉल थेट निघून जाईल सीमा पार मिळतील धावा 4. या डावातील पहिला चौकार फलंदाज मनीष पाटीलच्या नावावरती 4.
आयोजन माजी मुख्यमंत्री तथा जर पाहिले गेलं तर उपमुख्यमंत्री चषक आपण जरूर पाहतायत या जुचंद्रच्या नगरीमध्ये 12 बाईक संपूर्ण पालघर जिल्ह्यातील अशी मात्र एक क्रिकेटची स्पर्धा असेल ज्या स्पर्धेमध्ये 12 बाईक पारितोषिक असलेली ही बहुचर्चित क्रिकेटची स्पर्धा ऑब्स्टिकच्या बाहेर शबल झाले कुठेतरी पाहिजे तर इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता मोनीच्या माध्यमातून अगदी पाहिजे तर मनीच्या माध्यमातून परंतु पाहत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहिले गेले तर डॉट बॉल आलाय चांगली गोलंदाजी लखनने कमबॅक केल्या पहिल्या बॉलवरती विकेट मिळवली त्यानंतर वाईड आला पुन्हा एकदा जर पाहिले तर चांगला बॉल हाताळला परंतु रिव्यू स्विच माध्यमातून चांगला फटका खेळला गेला मनीच्या माध्यमातून चौकार आला पुन्हा एकदा जर पाहिलं गेलं तर लखनने या ठिकाणी जर पाहिलं तर निर्धाव चेंडू हाताळला गेला 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फटकावरती 5 इथे ऑब्स्टिकच्या बाहेर शफल झाले घुटना टेकून सिक्सर मारण्याचा प्रयत्न होता डायरेक्ट हिट मैदानाच्या आतमध्ये झालाय अपील त्या ठिकाणी तर लावून होता दिसले दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालवलाय आता पाहूयात थर्ड अंपायर रेपर गेलाय पहिला आपण सिंगल रन साठी पाहूयात जर इथून जर सेफ आहे तर दुसऱ्या धावेसाठी आपण जाणार आहोत चला प्रिन्स मूवी सज्ज आहे पहा दोन्ही एंडने धोक्याची घंटा वाजलेली आहे पहिला पाहूया नॉन स्ट्राईक एंडवरती मनीष आउट आहेत का मनीष जर सेफ असतील तर पुन्हा एकदा जर पाहिलं गेलं तर स्ट्राईक एंडवरती मनीषच धोक्यात आपल्याला पाहायला मिळतात पाहूयात आता मात्र प्रिन्स मूवीच्या माध्यमातून हे संपूर्ण क्रीडा स्पर्धेचा टेलिकास्ट केलं जाते कौतुक करावं तितकंच कमी या प्रिन्स मूवीचं पहिली धाव तर यशस्वीरित्या आपण पाहिली मनीष वेगाने धावत आले पाहूयात निश्चित काय घडले चला फिल्डिंग लावून घ्या टीम कासरवाडी संघाला विनंती करतो फिल्डिंग लावून घ्या निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय एक सिंगल मिळेल आणि दुसरी धाव घेताना फलंदाज मनीष आउट होतील धावचीच्या माध्यमातून आणि दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये लागला जातोय अर्थातच अक्षित रेल्वेन संघ पाहायला मिळतो टेंबिवली संघाला परिस्थिती थोडीशी जर पाहिजे तर ढासळलेली पाहायला मिळते परंतु येणाऱ्या बॅटरला आता चांगली फलंदाजी करायला 20 लागेल हीच अपेक्षा मात्र टीम टेंबिवली संघाच्या माध्यमातून वर्तवली जाईल 2 गडी बाद धावसंख्या धावफटकावरती 6च्या घरामध्ये पहा कुठेतरी घाई करतायत आणि अतिघाई संकटात नाही हेच कुठेतरी या ठिकाणी पाहायला मिळते 2 गडी बाद धावसंख्या फक्त आणि फक्त 6 झाले पहा पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं प्रतीकला एक जबरदस्त खेळ त्याने स्वीकारला गेला परंतु या मॅच मध्ये प्रतीक आउट झाल्यानंतर लगेच जर पाहिले गेले तर दुसरी विकेट गेले 6 या धावसंख्येवरती 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय लखन जाधवने पहिले षटक त्याने त्याचं काम तर बजावलेलं आहे ज्याप्रमाणे जर पाहिलं त्याची ओळख असते एक विकेट टेकर गोलंदाज कमीत कमी धावा देण्यासाठी त्याची ओळख राहिलेली आहे आणि आतापर्यंत जर पाहिलं तर त्याच्या नावाचा दबदबा हा आपण या नागेश काका मैदानावरती पाहतायत अंडर फ्लड लाईट्स ही संपूर्ण क्रीडा स्पर्धा आपल्याला जरूर पाहायला मिळते विद्युत झोतामध्ये या स्पर्धेचं आयोजन नियोजन आजचा पहिली रात्र या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळते या स्पर्धेचे मुख्य आयोजक जिगणेजी म्हात्रे असतील त्याचबरोबर जर पाहिलं गेलं तर निलेशदादा चव्हाण असतील त्याचबरोबर चेतनदादा पाटील मनीषजी म्हात्रे भावेशजी म्हात्रे यांना आपण जरूर बघतायत या स्पर्धेचे मुख्य प्रणेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाते चांगले खेळाडू कक्ष आहेत चांगले डगआउट्स आहेत चांगले कटआउट्स प्रेक्षकांना बसण्यासाठी जर पाहिले गेले तर चांगले डगआउट्स उभारले गेले प्रेक्षक स्टँड देखील उभारले गेलेत या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून आणि ही खासियत राहिले क्वांटिटीपेक्षा क्वालिटीला फार महत्त्व दिले या स्पर्धेने आणि त्याच कारणासर पाहिलं तर ही पालघर जिल्ह्यातील नामांकित बहुचर्चित असलेली ही संपूर्ण क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते न्यू बॉर्डर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत मिस्टर मोनीश पाटील पहिला बॉल फुल टॉस हवेत खेळलाय झाला मिस्टॅबिंग क्षेत्ररक्षक पोहोचतायत या मॅच मध्ये आणखीन एक पलटवार केलाय लखन जाधवने आणखीन एक विकेट घेतले मोनीश पाटील इज आउट किरीटा परी
मॅच मध्ये त्याच्या फिरकीच्या जादूगराने आज जर पाहिलं गेलं तर प्रभावित करणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केलंय. अफलातून बॉलिंग युनिट आतापर्यंत पाहायला मिळतंय. कासर वडवली या संघाच्या माध्यमातून खेळत असताना लखन जाधव यांना आपण पाहत आहेत. इनेट नंबर मैदानाच्या आतमध्ये 5 वरती दाखल झालेत. अर्थातच आदित्य मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. पहिला बॉल फेस करतील आणि पहिल्या षटकातील शेवटचा अंतिम बॉल, शेवटचा बॉल आहे. सिंगल घेण्याचा प्रयत्न आदित्यच्या माध्यमात राहिलाय. एक धाव कंप्लीट केला. दुसरी धावेसाठी परेश धावतायत. दुसरी धाव धोक्याची घंटा वाजली असती तर डायरेक्ट हिट जर लागला असता. अयुबने विचार केला की हातामध्ये घेण्याऐवजी जर डायरेक्ट हिट लागला तर कधी विकेट जाण्याची दाट शक्यता निर्माण होईल. अशा रीतीने पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावाधाव फटकावर जर पाहिलं गेलं तर लागल्या गेल्या ते म्हणजेच 8च्या घरामध्ये आणि अगदी जर पाहिलं गेलं तर विकेट्स आतापर्यंत गेलेल्या आहेत. अक्षित 11 टेंबिवली संघाच्या. अर्थातच जर पाहिलं गेलं तर 3 विकेट आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये गेल्यात आणि 8 धावा या फटकावरती लागल्या गेल्यात. घेऊयात एक डीजे युवराजच्या माध्यमातून सुमधुर संगीत पुन्हा एकदा येणार आहोत उपमुख्यमंत्री चषक 2025च्या दिशेने. छत्रपती शिवाजी महाराज यांची देखील प्रतिमा आपण पाहू शकतात. मुख्य व्यासपीठाच्या अगदी समोर आहे. त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मानाचा मुजरा असणार आहे. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. धावा फटकावरती जाऊन पोहोचतायत 8च्या घरामध्ये. 3 धक्के मैदानाच्या आतमध्ये लागलेत अक्षित 11 टेंबिवली संघाला. परंतु परेश कुडातकर अजून देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात आणि आता मात्र जर पाहिलं तर त्यांना देखील चांगली बॅटिंग करावी लागेल. आयुब शेख ऑल इंडिया आयकॉन म्हणून नेहमीच खेळतोय, परंतु आज ग्रामीण टेनिस बोर्ड क्रिकेट खेळत असताना एकगावेचा फॉर्मॅट नेहमीच त्याने कासर वडवली या संघाच्या माध्यमातून खेळल्या गेल्यात. पाहूयात आयुब शेखची आता मात्र बॉलिंग युनिट कशा प्रकारे आपल्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पहिला बॉल आयुब शेख तयार. पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉल थेट निघून जाईल सीमा पार. मिळतील धावा 4. आयुबच्या पहिल्याच बॉलवरती परेशचा वार चौकार. आणि हेच परेशने जाणलं आणि या बॉलवरती जर पाहिलं गेलं तर ऑप्टिकच्या बाहेरचा बॉल होता. कट करण्याचा प्रयत्न होता, स्लाइस करण्याचा प्रयत्न होता आणि या बॉलवरती मिळतील धावा 4. 4 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावरती आता मात्र डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचले. 12 धावा फटकावरती लागल्या गेल्यात. आयुबच्या पहिल्याच बॉलवरती पहिला चौकार ठोकलाय मैदानाच्या आतमध्ये परेशने. हो यावेळेला जर पाहिजे तर कळगळ स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न टॅपटूर काम केला गेला. क्षेत्ररक्षक आहेत डीप एक्स्ट्रा कव्हरच्या पुढे येतील. एकदा कंप्लीट केल्या. परेश धावतं दुसऱ्या धावेसाठी. परेशला माहिती आहे टीमचे कॅप्टन आहेत आणि आता कॅप्टनची जबाबदारी काय असावी तर सिंगल डबल एखादा मोठा फटका जर प्रत्येक ओव्हरमध्ये आल्यात कदाचित जर ही मॅच मध्ये 40च्या पलीकडे धावसंख्या गेली टीम टेंबुली संघाची तर प्रतिस्पर्धी संघाला जर पाहिलं तर रोखू देखील शकतात, कारण की टेंबुली संघाची बॉलिंग युनिट देखील चांगली आहे. परंतु आयुबला काय करायचे, विकेट मिळवायचे आहेत, डॉट बॉल घ्यायचे आहेत. कासरोली संघ विचार करतोय 30च्या आतमध्ये रोखायचा आहे. इथे जर पाहिलं गेलं तर पुन्हा एकदा जागेवरून खेळण्याचा प्रयत्न करतोय. पदेल आली त्याचा वापर होतच नाही आहे. जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न करतायत आणि कुठेतरी फुटवर्कचा अभाव या बॉलवरती दिसला. आणि पुन्हा एकदा जर पाहिलं गेलं तर आयुबने त्याच्या नावाची डंका का वाजवली जाते कमबॅक केलाय या बॉलवरती. अशा रीतीने 3 बॉल फेकून झालेत. आयुबने वैयक्तिक जर पाहिलं या षटकामध्ये एक चौकार खर्च केल्यात, 2 सिंगल खर्च केल्यात. टोटली 3 बॉलमध्ये 6 धावा आयुबने आतापर्यंत खर्च केल्यात.
ऑफस्टिकच्या बाहेर आता मात्र जर पाहिलं तर निघाले होते. ऑन साईडला बॉल निघून चला डिपेट विकेटला एकच धाव फेकी ॲक्युरेट झाले आणि त्याचंच कारण जर पाहिलं तर आता मात्र फिल्डिंग देखील तेवढ्याच अब्बल दर्जाची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. या एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या अफडके जाऊन पोहोचते ते म्हणजे 15च्या घरामध्ये 15 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागले गेलेत. 1.4 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालेला आहे. स्ट्राईक वरती मिस्टर आदित्य यांना आपण बघतायत. इथे फटका हवेत खेळला पुन्हा एकदा मिस्टर मिंग झेल होण्याची दाट शक्यता आहे. टीमचे कॅप्टन पुढे येत आहेत टिपलाय झेल. आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये अक्षित 11 टेंबुली संघाला इथे परतावं लागेल. आदित्य विकेट जाईल फलंदाज होतील आउट. लागेल एका बाजूला परेश धावा करता परंतु येणारे बॅटर विकेट होऊन जात आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल हवेत उडाला मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतो. विकेट किपर पोहोचलेत. विकेट वरती विकेट विकेटची पडझड धक्क्यावरती धक्के मैदानाच्या आतमध्ये लागतात. अक्षित 11 टेंबिवली संघाला आणखीन एक धक्का 15 या धावसंख्येवरती विकेट. पंधरा ही धावसंख्या आतापर्यंत परिस्थिती थोडीशी नाजूक पाहायला मिळते. परंतु जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये टेंबिवली संघ असा आहे कुठल्याही क्षणाला चार्जेबल बॅटिंग करू शकते. पाहूयात धावसंख्या 15 वरती आहे ती 40 पर्यंत कशी जाईल टीम टेंबिवली संघाच्या माध्यमातून. परंतु आता मात्र षटक क्रमांक 4 मध्ये तिसऱ्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले मिस्टर भावेश चौधरी यांना आपण बघतायत. युनिट नंबर 3च्या षटकामध्ये दाखल झाले. चांगली गोलंदाजी भावेशला देखील करायची आहे. यापूर्वी आपल्या गोलंदाजाने प्रभावित केलेली गोलंदाजी तशा प्रकारची आता मात्र गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये भावेशला करायचीच आहे. ज्याप्रमाणे जर पहिल्या षटकात फक्त आणि फक्त 8च धावा खर्च केल्या आहेत आणि दुसऱ्या षटकात जर पाहिलं गेलं तर फक्त आणि फक्त 7 म्हणजे 10च्या अगदी आतमध्येच धावा खर्च केलेल्या आहेत गोलंदाजाने. पाहूयात या भावेशच्या षटकामध्ये किती धावा खर्चील. स्ट्राईक एंडवरती बॅटर सज्ज झालेत. शॉर्ट बॉलचा वापर केला हवेत उडाला बॉल मिस टायमिंग पुन्हा एकदा स्ट्रोक पाहायला मिळतोय. परेश देखील आता मात्र जर नाराज झाले त्या फटक्यावरती. परेशची देखील विकेट धोक्यामध्ये होती आणि 30 विकेट मैदानाच्या आतमध्ये जात असताना आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती जर पाहिले तर आक्रमण करण्याचा प्रयत्न होता आणि भावेशच्या खात्यामध्ये जाईल विकेट.
तुम्हीच साध्य केले. ओव्हर दी विकेटने आक्रमण करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा हवेत उडालाय. मिस टायमिंग फटका, परंतु आकाश श्रीपट डाऊन दी बॉल पोहोचू शकले नाही आहे. 2 धावा कंप्लीट केल्या. तिसरी धावेचा प्रयत्न होणार नाही आहे. 2च धावेवर त्या ठिकाणी सॅटिस्फाय व्हावं लागेल. आयुब सांगतात जर कॅच पर्यंत आपण पोहोचले होते तर कॅच घ्यायला हवी होती, परंतु जर आकाश व्यवस्थित जर जज करू शकले नाही आहेत आणि अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं तर 2 धावा मिळताना दिसत आहेत. 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फटकावरती जाऊन पोहोचते. अर्थातच 17 धावा या धाव फटकावरती लागल्या गेल्या. 17 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. या पुढचा बॉल पुन्हा एकदा जर एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, पुढे येत आहेत. एक धाव कंप्लीट केली गेली. पुन्हा एकदा एकच धावेवर त्या ठिकाणी सॅटिस्फाय व्हावं लागेल. एक धावेच्या माध्यमातून पुन्हा एकदा संघाच्या धावसंख्येत भर पडेल. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 18च्या घरामध्ये. पण आपले जे प्रामुख्याने चांगले फलंदाज होते ते आउट झाले, परंतु आपल्याला आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पाठवलंय. जर आपण चांगली खेळली साध्य केली मैदानाच्या आतमध्ये तर जरूर येणाऱ्या काही स्पर्धेमध्ये जर पाहिजे तर जे इनेट नंबर 5 वरती आले, इनेट नंबर 6 वरती आले, कदाचित तिसरा चौथा क्रमांक देखील आपल्याला येऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल. फलंदाजाने कुठे स्ट्रोक मारलाय हेच त्याला ठाऊक नव्हतं. आणखीन एक धक्का या मॅच मध्ये. अक्षित 11 टेंबिवली संघाला विकेट जाईल. फलंदाज होतील बाद. थँक्यू डीजे. 18 या धाव आतापर्यंत 7 धक्के मैदानाच्या आतमध्ये लागले बॅटिंग करण्या टीमला. कुठेतरी पहिल्या डावात टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय होता फार धाडसी होता आणि कासर वडवली संघाला करायची होती गोलंदाजी. आतापर्यंत त्याचा बॉलिंगचे युनिट चांगला राहिले. फटका हवेत खेळलाय आणि अगदी काय घडलंय पाहणं महत्वाचं राहील. यस, आपण थर्ड अंपायर चेक करणार आहोत. येस येस, थर्ड अंपायर आपण एक चेक करणार आहोत. पाहूयात षटकार आहे की विकेट आहे. निर्णय या ठिकाणी पेंडिंग. पाहूयात काय निर्णयाचं उत्तर या ठिकाणी पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षण तर अब्बल दर्जाचं पाहायला मिळाले. गोपाल राठोड या टीमचे कॅप्टन आहेत आणि टीमच्या कॅप्टनने तर फ्लाइंग जंप घेतली होती, परंतु आता ऍक्शन रिप्ले थोड्याच वेळात प्रिन्स मूवीच्या माध्यमातून रिप्ले केला जाईल. क्रुशल मुवमेंट आहे आणि या क्रुशल मुवमेंटला जर पाहिलं गेलं तर फार बारकाईनं पाहिलं जाते. प्रिन्स मूवीज या वाहिनीच्या माध्यमातून ललितजी भोईर यांना आपण बघतायत तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. 4 पंचांची भूमिका अदा करत असताना आपण संपूर्ण 4 पंच आपल्या जरूर पाहायला मिळतात ऑफिशियली या स्पर्धेच्या माध्यमातून. प्लीज कासरवडी सगळ्याला विनंती करतो क्षेत्ररक्षण जर सजून घेतलं तर बरं होईल मित्रांनो. पण निर्णय तर तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे, फक्त आपण एवढंच सहकार्य करा. थँक्यू. ठाकूर नाव काय
यस, निर्णय आलाय फलंदाज असतील आउट. कारण की ज्याप्रमाणे जर पाहिलं तर जबरदस्त त्या ठिकाणी एफर्टलेस कामगिरी पाहायला मिळेल. चांगले एफर्ट त्या ठिकाणी पाहायला मिळाले आणि जबरदस्त जर पाहिलं तर आतमध्ये अगदी जर पाहिलं तर बाउंड्रीच्या पलीकडे पाय पडण्याच्या अगोदर बॉलला मैदानाच्या आतमध्ये ढकललं आणि त्यानंतर जर पाहिलं तर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आलेत, बाउंड्रीच्या अगदी जर पाहिलं तर आतमध्ये आलेत आणि आणखीन एक जर पाहिलं तर विकेट मैदानाच्या आतमध्ये जात असताना दिसते. विकेट जाईल, फलंदाज होतील बाद आणि आता मात्र धावा फटकावरती फक्त आणि फक्त 18च्या घरामध्ये. षटक क्रमांक जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये तिसरं सुरू असताना विकेट गेलेत आतापर्यंत 8. मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले मिस्टर यश तयार झालेत. पहा पहिल्या मॅच मध्ये प्रतीकला मॅन ऑफ द मॅच मिळालं होतं, परंतु यशला त्याने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला होता. आता पाहूया यश या मॅच मध्ये कशा प्रकारची कामगिरी करताय. परंतु भावेश ज्याप्रमाणे पहिल्या षटकात कामगिरी राहिली होती, लखन जाधवने सुरुवात तर चांगली करून होती. प्रतीकची विकेट फार महत्वाची होती, प्रतीकची विकेट लवकर मिळाली. त्याच कारणाचा टेंबोली संघ बागफुटलाय आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर संघ पाहायला मिळतो. अर्थातच जर पाहिलं तर कासरवडोली संघाने केलेली गोलंदाजी कोणी विसरू शकणार नाही आहे. आजची रात्र जर पाहिले गेलं तर या सामन्यामध्ये आतापर्यंत कासरवडोली संघाचा दबदबा पाहायला मिळतोय. परंतु यश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पहिला बॉल यश फेस करतील. ऑप्स्टिकच्या बाहेर शब्द झाले, थोडासा दिमागाने टाकलेला बॉल होता, बॉल चालला मागे निघून एक सिंगल या बॉलवरती कंप्लीट होईल आणि अशा रीतीने जर पाहिलं तर एक सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते. अर्थातच जर पाहिलं तर 19 धावा 3 ओव्हर सायकल कंप्लीट झाला. 19 धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात. पाहूया शेवटच्या षटकात किती धावा बनतील. विकेट गेल्यात आतापर्यंत अक्षित 11 टेंबोली संघाच्या, त्या म्हणजेच 8. टेंबोली संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये बघतायत. पाहूया शेवटच्या षटकामध्ये धावा किती खर्च केल्या जातील आणि इनॅट नंबरचा पाहिजे तर 4 वरती गोलंदाज तोफिक शेख मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. तोफिकला आता मात्र चांगली कामगिरी विथ द बॉलने करायची आहे मैदानाच्या आतमध्ये. यापूर्वी आपल्या 3 गोलंदाजाने तब्बल 18 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 19 धावा खर्च केल्यात. याच अनुषंगाने आता मात्र चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये तोफिक शेखला करावी लागेल. स्ट्राईक एंडवरती यंग टॅलेंट अर्थातच यश यांना आपण बघतायत. ऑप्स्टिकच्या बाहेर शबल झाले, जास्तीत जास्त ऑप्स्टिकच्या बाहेर शबलून खेळण्याचा प्रयत्न करते यश आणि त्याच कारणास्तव बॅट अँड बॉलचा संपर्क होताना दिसत नाही आहे. आणखीन एक डॉट बॉल या मॅच मध्ये येताना दिसतोय. जेवढे डॉट बॉल तेवढं प्रेशर टेंबोली संघावरती आणि अगदी जेवढे डॉट बॉल येतील तेवढा कासरवडोली संघ जल्लोष करताना मैदानाच्या आतमध्ये दिसणार आहे. आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर धावसंख्या फक्त आणि फक्त 19 झाले. स्ट्राईक एंडवरती यश आहेत. यशला चांगले सल्ले दिलेत, मोठे फटके खेळायचे प्लीज बाहेरून ओढू नका प्लीज, आम्ही विनंती करतोय. यश यांना आपण स्ट्राईक एंड वरती पाहत आहेत. नॉन स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला पडतं मिस्टर रोहन हे फलंदाज आपल्याला पाहायला मिळते. चला टाइमपास करू नका प्लीज, मैदानाच्या आतमध्ये देखील आम्ही विनंती करतो आणि बाहेरून कुणी मैदानाच्या आतमध्ये हाक मारायची नाही प्लीज, आम्ही रिक्वेस्ट करतोय. पाहूयात आता मात्र तोफिक शेख पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती तयार. यावेळेला जर पालता दिमागाने टाकलेला बॉल होता, क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्या ठिकाणी जर पालता फायदा भेटेल. अगदी पालता बॅटिंग करणाऱ्या टीमला क्षेत्ररक्षक पोहोचत आहेत. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या. तिसरी धावेचा प्रयत्न चालवला मैदानाच्या आतमध्ये परंतु 2च धावेवरती या ठिकाणी सॅटिस्फाय व्हावं लागेल. 2 धावेच्या माध्यमातून पुढे एकदा संघाची धावसंख्या धाव फटकावर जाऊन पोहोचते, ती म्हणजेच 21च्या घरामध्ये. एखादा मोठा फटका आला ना तर टीम टेंबोली संघ देखील ज्या वेळेला बॉलिंगसाठी येईल ना त्यांचा बॉलिंगचा अटॅक हा फार चांगला पाहायला मिळेल. ज्याप्रमाणे पहिल्या मॅच मध्ये प्रतीकने विकेट मिळवलं होतं 4, अगदी 2 षटकामध्ये धावा देखील कमी खर्च केल्या होत्या. परंतु प्रतीकला मॅच मध्ये एकच षटक मिळणार आहे आणि प्रतीकच्या त्याच ओव्हरमध्ये आयुबची विकेट मिळाली ना किंवा अगदी आकाश श्रीपतची विकेट जर 2 विकेट त्या मिळाल्या ना तर कदाचित टीम टेंबोलीचं देखील वर्चस्व या पुढच्या डावात आपल्याला पाहायला मिळेल.
इथे जर पाहिलं तर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न केला गेला. स्ट्रेट हिट पाहायला मिळतो. तत्पूर्वी जर पाहिलं गेलं तर फॉलो थ्रू मध्ये अडवू शकले नाहीत, परंतु बॉल मागे निघून चालला. तत्पूर्वी एक धाव तर कंप्लीट केली जाईल. ती म्हणजे यशच्या माध्यमातून एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते. ती म्हणजेच 22 धावा या धावफटकावरती लागल्या गेल्या. 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. म्हणजे पहिल्या डावातील आतापर्यंत पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ इथून देखील मैदानाच्या पण शिल्लक असणार आहे. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा तोफिक शेख तयार झाले. स्ट्राईकवर त्याला बॅटर पाहायला पडतील मिस्टर रोहन, ज्याने 2 बॉलचा सामना केला आहे आणि 3 धावा रोहनच्या बॅटमधून आतापर्यंत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलेल्या आहेत. ऑप्टिकच्या बाहेर शब्द झाले आहेत. क्रॅकिंग ड्राईव्ह पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु बॉलचा पाठलाग करू शकत नाही आहे. नो चान्स फॉर द फिल्डर. बॉल निघून जाईल थेट सीमा पार. मिळती धावा 4 आलाय मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज रोहनच्या बॅटमधून चौकार. चौकार आलाय. अगदी जर पाहिले तर आता मात्र 30 पर्यंत जाण्याचा प्रयत्न राहील. धावा फटकावर जाऊन पोहोचते 26च्या घरामध्ये. 2 बॉल शिल्लक आहेत. किती धावा बनतील प्रश्नचिन्ह उभा राहिलाय. एखादा मोठा स्ट्रोक इथून देखील जर आला तर 30च्या पलीकडे. सिंगल डबल जर चालू राहिले तर 30च्या आसपास जाण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये अक्षित 11 टेंबुली संघाच्या माध्यमात राहील. 26 तर बनल्या गेल्या आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती बॉल तयार. ओव्हर दी विकेट ऑन साइडला. जबरदस्त स्ट्रोक या मॅच मध्ये केला पलटवार. अक्षित 11 टेंबिवलीने ठोकलाय. चौकारानंतरचा एक उत्तुंग भव्य दिव्य षटकार. राजकारणी महाविद्वान किती गाजविले मैदान. रोहनने बॅटिंग केलंय. 4 बॉल मध्ये अवघ्या 13 धावा त्याने बनवल्या गेल्यात आणि संघाची धावसंख्या आता 30+ झाले. धावा फटकावरती 32 पाहायला मिळत आहेत. 32 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागले गेले आहेत. शेवटचा अंतिम बॉलचा खेळ मैदानाच्या आत शिल्लक राहील. जबाबदारी काय असते आणि आता मात्र जर तर जबाबदारीचं ओझं घेऊन मैदानाच्या आत बॅटिंग केलंय. संघर्षाचा षटकार पाहायला मिळाला. टीम टेंबिवली संघाच्या माध्यमातून खेळत असताना आपटून टाकण्याचा प्रयत्न होता परंतु ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर राहिला गेल्या. पंचांचा इशारा. इट इज अ व्हाईट बॉल आणि 1 बाउन्स फॉर दी ओव्हर या ठिकाणी दर्शवले गेले. एक धाव पुन्हा एकदा अमंदरच्या माध्यमातून मिळणार आहे. या षटकात धावा आल्यात तोफिकच्या. अगदी जर पाहिलं तर षटकात धावा वेगाने आल्यात. एक षटकार आला, एक चौकार आला, व्हाईट बॉल देखील आले, सिंगल देखील आलेत आणि अगदी जर पाहिलं डबल देखील येताना दिसत आहेत. सर्व काही या षटकामध्ये पाहायला मिळतं. पाहूया शेवटचा अंतिम बॉल. ओहो, यावेळेला जर पाहिले गेले तर बॅटची लिडिंग एज लागले. धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालवलाय. यश काय वेगाने धावत आले. एक धाव तर कंप्लीट केली गेली. दुसरीचा प्रयत्न होतोय परंतु नाही थांबवले गेले. अशा रीतीने एकच धाव या बॉलवरती प्राप्त होईल. पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झालाय. अक्षित 11 टेंबिवली संघाची धावसंख्या धावफटका जाऊन पोहोचते. ते म्हणजे 34च्या घरामध्ये. 24 बॉल मध्ये करायच्या 35 धावा. प्रतीक आउट झाले. त्यानंतर जर पाहिलं तर परेश, मनीष, मोनीश असतील, आदित्य आउट झाले. त्यानंतर मंदरला आपण पाहिलं. त्यानंतर सोहम पाटील 7व्या क्रमांकावरती ते फलंदाज आउट झाले. 8व्या क्रमांकावरती रोहनला आपण जरूर चांगली बॅटिंग करताना पाहिलं परंतु वेदन पाटीलची देखील विकेट गेली. यशने आणि रोहनने चांगल्या धावा बनवल्या गेल्यात. त्याच जर पाहिलं तर अक्षित 11 टेंबुली संघ 30च्या पलीकडे जाऊ शकला. 34 धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात आणि 35 धावांचं उद्दिष्ट आता मात्र मैदानाच्या आत शिल्लक असेल. ज्यावेळेला मॅचला सुरुवात होईल जयजी भोसले सरांचा आपण आवाज ऐकणार आहात.
चला आपण या ठिकाणी जर पाहिलं तर रिओची मागणी झालेली आहे. येस प्रतीक आपण या ठिकाणी या प्रतीक पाटील प्लीज आपण या ठिकाणी रिपोर्टिंग करायची आहे. चला फेअर डिलिव्हरी आहे मैदानाच्या आत लगेच फिल्डिंग साठी अक्षित 11 टेंबिवली संघाला विनंती करतो आपण मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. आपण ऍक्शन रिप्ले आपण पाहिलं प्रिन्स मूवीवरती ज्याप्रमाणे जर पाहिले तर व्यवस्थित बॉल डिलिव्हर झालाय. तर पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना धावफलकावरती धावा जोडल्या गेल्या त्या 34 धावा आणि 35 धावांचं टार्गेट. या मॅच मध्ये 35 धावांचा टप्पा ओलांडायचा आहे. सामना कोण जिंकणार, मैदान कोण गाजवणार, इथे मात्र अगदी असं म्हटलं जातं ना, मॅटर ऑफ युनिटी, एकत्रित होणं, एक संघ होणं आणि सामन्यात जिंकण्यासाठी प्रयत्न करणं. एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय वारिस 11 कासार वडवली आणि एका बाजूला अक्षित 11 टेंबिवली संघ मैदानावरती खेळतोय. प्रथम बॅटिंग करत असताना 34 धावा धावफलकावरती जोडल्यात 35 धावा या मॅच मध्ये डिपेंड करायच्यात अक्षित 11 टेंबिवली या टीमला. आणि इथे जर पाहिलं तर खूप चांगला खेळ या दोन्ही संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. चला वारिस 11 कासार वडवली संघ आपली आघाडीची जोडी आपण मैदानावरती दाखल करायच्या या मॅच मध्ये. दोन फलंदाज मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला आयुब शेख हा फलंदाज पाहायला मिळतोय आणि त्याच्या सोबतीनं करण पाटील हा फलंदाज मैदानावरती दाखल झाला या मॅच मध्ये. 35 धावांचं टार्गेट. पहिल्या सत्रामध्ये काय जबरदस्त गोलंदाजी राहिली. खरं तर पहिल्या षटकामध्ये लखन जाधवनं महत्वाचे विकेट केल्या. त्या षटकामध्ये तब्बल 3 विकेट घेतल्या आणि फक्त
जर पाहिलं तर 8 धावा खर्च केल्या. त्यानंतर आयुब शेख बॉलिंग ट्रॅक वरती आला होता. त्याने देखील खूप चांगली गोलंदाजी केली. महत्वाच्या 2 विकेट प्राप्त केल्या. फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्या. त्यानंतर भावेश हा गोलंदाज देखील आपल्याला पाहायला मिळाला. त्याच्या माध्यमातून देखील 4 धावा आणि 3 महत्वाच्या विकेट आणि स्लॉगवरच्या षटकामध्ये देखील गोलंदाजाने इम्प्रेस केलं. त्याही षटकामध्ये जर पाहिलं तर सुरुवातीला त्याची गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली, परंतु एक षटकार आणि एक चौकार देखील पाहायला मिळाला. म्हणजे तब्बल 15 धावा त्याने खर्च केल्या. एकंदरीत 34 धावा धाव फलकावरती लागल्या आणि 35 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. चला सामन्याला सुरुवात करा. अक्षित 11 टेंबोली संघ आपण फिल्डिंग सेटअप करायची आहे आणि पंचांना देखील विनंती करतोय आपण सामन्याला सुरुवात करा. जास्तीचा वेळ खर्च करू नका. आजच्या दिवसामध्ये देखील खूप चांगला, आजच्या रजनीमध्ये खूप चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. सर्व संघाने इम्प्रेस केलं, प्रभावित केलं. मागील सामना देखील खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगला होता. पतू पॅकर चौथा हिरवा मानकोली संघ दुसऱ्या फेरीतील पहिल्या मॅच मध्ये 75 धावांचं टार्गेट आणि तो सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला होता आणि तो अखेर सामना जिंकलाच पतू पॅकर चौथा हिरवा मानकोली या संघाने. परंतु या सुरू असलेल्या सामन्यामधून जो संघ जिंकेल ना, तदनंतर जर पाहिलं तर पतो पॅकर चौथा हिरवा मानकोली या संघाच्या विरोधात आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तुम्ही पाहताय पालघर जिल्ह्यातील अग्रमानांकित क्रीडा स्पर्धा अर्थातच उपमुख्यमंत्री चषक 2025 पर्व दुसरं आणि नावातच सर्व. या स्पर्धेच्या माध्यमातून खूप चांगलं आयोजन. या स्पर्धेचे मुख्य आयोजक जगदीशदादा मात्रे, तदनंतर निलेशदादा चव्हाण, चेतनदादा पाटील, मनीषदादा मात्रे, भावेशजी मात्रे, कल्पेशजी मात्रे आणि गावदेवी स्पोर्ट्स वाकीपाडा, एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. आज या स्पर्धेचा पहिला दिवस, पहिली रजनी, पहिली रात्र आणि पहिल्या दिवसामध्ये, पहिल्या रजनीमध्ये आतापर्यंत खूप चांगला खेळ सर्व संघांनी दाखवलाय आणि आतापर्यंत चांगली कामगिरी देखील आपल्याला पाहायला मिळाली. या मॅच मध्ये 35 धावा डिपेंड करायचा. षटक क्रमांक पहिला बॉलिंग ट्रॅक वरती वेदांत पाटील वेगवान गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार वेदांत पाटील. षटक क्रमांक पहिला लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ओ यावेळेस पहिलाच बॉल मिड ऑफला खेळत फिल्डर आहे तिथे फिल्डिंग चांगली आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न परेशने केलाय, परंतु यष्टांचा वेध साधू शकलेला नाहीये. सिंगल मिळते फलंदाज करणला. करण पाटील स्ट्रायकिंग एंड वरती होता आणि पहिल्या चेंडू फेस करत असताना त्याच्या बॅट मधून एक धाव आलेली आहे. या मॅच मध्ये एक संघर्ष आणि जिद्दी क्रिकेट टेंबोलीनं नेहमी दाखवलाय. कारण टेंबोली संघ शेवटपर्यंत मैदानावरती संघर्ष करत असतो आणि अनेक वेळा असं म्हटलं जातं ना, जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही ना तोपर्यंत संघर्ष करायचा, धीर सोडायचा नाही. अगदी तसंच काही क्रिकेट टेंबोली संघाच्या माध्यमातून आपण खूपदा पाहिलं. याही मॅच मध्ये त्यांना चांगली कामगिरी करावी लागेल. पहिल्या षटकापासून इथून जर पाहिलं ना तर फलंदाजांवरती दबाव निर्माण करावा लागेल. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा वेदांत पाटील लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंग एंडला आयुब शेख. हो यावेळेस कमी गतीने चेंडू टाकलाय, बॅटची एज अँड टेकन. महत्वाची विकेट यष्टांच्या मागे. प्रतीक पाटीलचं सेलिब्रेशन ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. टप्पा पडल्यानंतर चेंडूनं वळण घेतलं आणि तिथे जर पाहिलं तर बॅटची एज लागली आणि खूप चांगल्या पद्धतीने यष्टांच्या मागे झेल घेत असताना प्रतीक पाटील मध्ये पहिली विकेट फलंदाज बाद. गोलंदाज
करतोय. पहिल्या चेंडूवरती पाहिलं तर एक धाव आली, परंतु इथे जर पाहिलं ना तर त्याने विकेट प्राप्त केली. आयुबला बाद केले या मॅच मध्ये. महत्वाचे विकेट. इथून जर पाहिलं तर सुरुवातीपासून दबाव टाकावा लागेल फलंदाजांवरती. सातत्याने विकेट घ्याव्या लागतील. षटकार चौकार मांडण्यापासून फलंदाजांना रोखावा लागेल आणि डॉटी चेंडू या मॅच मध्ये टाकावं लागतील. आणि ते कार्य पहिल्या षटकामध्ये वेदांत पाटील करतोय. एक महत्वाची विकेट त्यांनी प्राप्त करून दिली. आयुब शेखला बाद केलं. आरिफ खान हा फलंदाज मैदानावरती दाखल झालाय आणि तो स्ट्रायकिंग एंड वरती या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज वेदांत पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हो यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हा फटका फसलाय. फिल्डर आहे तिथे. हो हो जजमेंट त्या ठिकाणी चुकलाय. कॉलिंगचा अभाव होता. त्या ठिकाणी फिल्डर होते सोहम पाटील, परंतु इथे जर पाहिलं तर सोहम पाटीलनं सोपा झेल सोडलाय असंच म्हणावं लागेल. खरं तर संधी निर्माण करून दिली होती वेदांतनं आणि ते सहज सोपा झेल या मॅच मध्ये सोडत असताना त्या ठिकाणी फिल्डर सोहम पाटील कॅच ड्रॉप आणि ते धाव मिळेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 2 या आकड्यावरती. 2 धावा धावफलकावरती तुम्ही पाहता. गोलंदाज पुन्हा एकदा वेदांत पाटील. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. खोला टाकलाय. वाद जबरदस्त चेंडू पाहायला मिळते. वेगवान चेंडू होता. करण पाटीलच्या विरोधात एक कमालीचा चेंडू पाहायला मिळतोय. वेदांत चांगली गोलंदाजी करतोय. तो कट्टीपर्यंत असतो. वेगवान गोलंदाजी करण्यासाठी तो जाणला जातो. व्हेरिएशन आणि व्हरायटीने समय साधणारी गोलंदाजी करण्यासाठी आणि या मॅच मध्ये त्याला चांगल्या रीतीने गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत त्यांनी इम्प्रेस केलाय कारण P1 चं षटक आहे आणि या षटकामध्ये तो चांगली गोलंदाजी करतोय. हो यावेळेस स्लाइस करण्याचा प्रयत्न. इथे देखील चेंडू आलाय डॉट, परंतु इथे पंचाने नो बॉल घोषित केलाय. इथे नो बॉल, परंतु तिसरे पंच पाहणी करतील. ओल्ड स्टेपच्या नो बॉल साठी या ठिकाणी तिसरे पंच पाहणी करतील. खरं तर या मॅच मध्ये प्रत्येक चेंडू आणि प्रत्येक पाऊल अलगदपणे टाकावं लागेल, परंतु मॅचच्या क्रुशल मोमेंटला वेदांत पाटीलनं चुकी केलेली आहे की नाही अगदी ते पाहिलं जाईल. आमचे तिसरे पंच पाहणी करत असताना या मॅच मध्ये कारण एक मोठा सामना आहे. एका बाजूला ठाणे बेल्ट मधील वारिस 11 कासार वडवली संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि एक संघ जर पाहिला तर भिवंडी परिसरातील मोठा संघ अक्षित 11 टेंबोली संघ आपल्याला पाहायला मिळतोय. इट्स अ नो बॉल म्हणजेच एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे धाव मिळणार आहे आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळाली आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 3 या आकड्यावरती. 3 धावा धावफलकावरती या मॅच मध्ये तुम्ही पाहताय. वेदांत पाटील चांगली गोलंदाजी करत होता, परंतु वेग वाढवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि कुठेतरी रिलीज पॉइंटला गोलंदाजी करत असताना ओ स्टेप त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं आणि नो बॉल ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा हो यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा चेंडू देखील चांगला पाहायला मिळतोय. वेदांत पाटील काय गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकामध्ये तो इम्प्रेस करतोय. याही वेळेला जर पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर चेंडूनी अनपेक्षितपणे उचली घेतली, पूल करण्याचा प्रयत्न आणि इथे चेंडू आलाय डॉट. जबरदस्त गोलंदाजी. आतापर्यंत 3 धावा धावफलकावरती. 5 चेंडूचा खेळ संपला या षटकामध्ये. आणखीन एका चेंडूचा खेळ बाकी आहे. वेदांत पाटील कमालीची गोलंदाजी करतोय. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हो यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. फिल्डर पोहोचतील का? हो पोहोचलेत, परंतु कॅच कंप्लीट होत नाहीये आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर 2 धावा करण पाटीलच्या खात्यामध्ये आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते ती 5 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5च धावा खर्च केल्या आहेत आणि आयुब शेखची मोठी विकेट या मॅच मध्ये वेदांत पाटीलनं प्राप्त केलेली आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली कारण पहिल्या षटकामध्ये प्रतिस्पर्धी संघाला मोठे फटके खेळू दिलेल्या नाही आहेत, धाबा बनवून दिलेल्या नाही आहेत. चांगली धाटणीची गोलंदाजी पाहायला मिळाली. खऱ्या अर्थाने टप्पा वलन गती याचा सुवर्ण मध्य पहिल्या षटकामध्ये वेदांत पाटीलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आणि पहिल्या षटकामध्ये त्यांनी भरपूर जास्त इम्प्रेस केलाय. येणारे 18 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी धावा बनवायच्या त्या 30 धावा. 18 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. सरासरी जर पाहिली तर प्रति षटकामागे 10 धावा बनवायच्या. वारिस 11 कासार वडवलीला या मॅच मध्ये व्हॉट अ मॅच. काही सामना रंगलाय. 35 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात या मॅच मध्ये
आणि इथून जर पाहिलं तर आणखीन चांगली गोलंदाजी करावी लागेल. षटक क्रमांक दुसरं बॉलिंग ट्रॅक वरती प्रतीक पाटील हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. प्रतीकनं पहिल्या मॅच मध्ये जबरदस्त गोलंदाजी केली होती. अवघ्या 5 धावा खर्च करून त्याने 3 विकेट 4 विकेट प्राप्त केल्या होत्या आणि याही षटकामध्ये त्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण त्याच्याकडे क्षमता आहे, गुण कौशल्य आणि इथून जर पाहिलं तर त्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. ओ यावेळी समोरच्या दिशेने खेळत लॉंग ऑनला फिल्डर आहे परंतु त्याला बीट करून बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. 4 धावांसाठी येतोय चौकार फलंदाज करणच्या बॅटमधून या मॅच मध्ये. डॉट टाकावे लागतील या मॅच मध्ये कारण 35 धावा बनवायचे आहेत. हो यावेळेस देखील मिस टाइम फटका पाहायला मिळतोय. टायमिंग करू शकलेला नाही आहेत. केवळ चेंडूला कव्हर क्षेत्रामध्ये ढकललाय. फक्त एकच धाव मिळते आरिफला. आरिफच्या खात्यामध्ये आणखीन एक धाव. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते ती 10 या आकड्यावरती. आणखीन या मॅच मध्ये 25 धावा बनवायच्यात वारिस इलेव्हन कासार वडवलीला परंतु प्रतीकनं चांगलं कमबॅक केलाय. पहिल्या चेंडूवरती चौकार आला परंतु तदनंतरचे 2 चेंडू खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाले. त्या 2 चेंडूवरती बॅटर टायमिंग करू शकले नव्हते कारण चांगल्या लेंथ वरती गोलंदाजी पाहायला मिळाली. राऊंड विकेट पुन्हा एकदा ओ करणसाठी. हा चेंडू जर पाहिला तर आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते ती 11 धावा धाव फलकावरती. या मॅच मध्ये प्रत्येक धाव महत्वाची आहे आणि त्यामुळे जर पाहिलं तर प्रत्येक धावेसाठी संघर्ष करावा लागेल. इथे मोठा फटका करणच्या बॅटमधून परंतु हा फटका फसलाय. फिल्डर डाऊन द बॉल. मिस्टेक होणार नाहीये त्या ठिकाणी. रोहन बाबरे आहे त्याने टिपलाय झेल. फलंदाज बाद. प्रयत्न या मॅच मध्ये फलंदाजाने केला. अर्थातच इथे फलंदाज बाद झालाय. करण पाटील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून झाला होता परंतु फिल्डर होते त्या ठिकाणी. कमालीचा झेल त्याने टिपलाय. नवीन फलंदाज मैदानावरती आकाश रिपट मैदानावरती दाखल झालाय. आकाश रिपट देखील चांगली बॅटिंग करत असतो परंतु यंदाच्या हंगामामध्ये स्वतःच्या नावाला शोभणारा खेळ त्याला करता आलेला नाही आणि खऱ्या अर्थानं त्याला चांगली बॅटिंग या मॅच मध्ये करावी लागेल. खरं तर 35 धावांचं टार्गेट आहे. इथून सिंगल डबल्स घ्यावी लागेल या मॅच मध्ये. धावफलक हलतं ठेवण्याचं कार्य आकाश रिपटला करावं लागेल. हो यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतो. शरीराचा वेध घेतलाय. आणखीन एक चेंडू डॉट लाईक. काय गोलंदाजी पाहायला मिळते. प्रतीक पाटीलनं या मॅच मध्ये कमबॅक केलाय असंच म्हणावं लागेल कारण पहिल्या चेंडूवरती चौकार आला आणि तदनंतर जर पाहिलं ना तर सातत्याने चेंडू डॉट येत आहेत. आणखीन एक चेंडू डॉट आला. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 11 धावा धाव फलकावरती या मॅच मध्ये. एका बाजूला अक्षित इलेव्हन टेंभिवली मैदानावरती खेळतोय आणि त्या संघाच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतोय वारिस इलेव्हन कासार वडवली. हो यावेळेस लोअर फुल टच चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये केलेत. फिल्डर आहे डीप मध्ये. फिल्डिंग चांगली आहे. अगदी जर पाहिलं तर शरीराचा वेध घेत असताना अगदी त्याच्या चेहऱ्यावरती जोराने चेंडू आदळला. भरपूर मोठी दुखापत झालेली आहे स्क्वेअर लेग रिजन मध्ये. फिल्डिंग चांगली झाली होती परंतु अगदी त्याच्या
चेहऱ्यावरती अगदी वेगाने चेंडू हिट झाला. दुखापत गंभीर नसावी त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करायचंय आयोजकाने विनंती करतोय. फिल्डर होते ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. हो मोनिश होते आणि त्यांच्या दिशेने अगदी वेगाने चेंडू गेला कारण टप्पा पडला होता. चेंडूने उचली घेतली आणि वेगाने त्याच्या चेहऱ्यावरती चेंडू जात असताना इथे जर पाहिलं तर आमचे आयोजक देखील लक्ष केंद्रित करतायत परंतु त्या चेंडूवरती धाव फक्त आलेली आहे 2 धावा आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 13 या आकड्यावरती. 2 षटकांचा इथे खेळ संपलाय. 35 धावांचं टार्गेट आहे आणि आतापर्यंत 13 धावा धावफलकावरती जोडल्यात. म्हणजे या मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न अक्षित 11 टेंबिवली या संघाने केलाय असंच म्हणावं लागेल. पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा परंतु याही षटकामध्ये प्रतीक पाटीलने इम्प्रेस केलं. कमालीची गोलंदाजी केली, विकेट देखील प्राप्त केली आणि जास्त धावा देखील बनवून दिलेल्या नाही आहेत. प्रतीक पाटीलचं देखील कौतुक करावं लागेल. टार्झन ऑफ टेंबिवली कमालीची कामगिरी करतो या क्रीडा स्पर्धेमध्ये. त्याची गोलंदाजी कमालीची पाहायला मिळाली. फक्त आणि फक्त 8 धावा त्याने खर्च केल्यात. येणारे 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 22 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. काय जबरदस्त पलटवार अक्षित 11 टेंबिवली या संघाने केला या मॅच मध्ये. चला बी फास्ट, लगेच फिल्डिंग सेटअप करा. मोनिश पाटील दुखापतग्रस्त झालेला आहे. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर त्याच्या चेहऱ्याच्या दिशेने अगदी वेगाने चेंडू आला होता परंतु मोनिश पाटील जिद्दी खेळाडू आहे. त्याचा खेळ अगदी आपण जवळून पाहिलाय. नागल्याच्या क्रीडा स्पर्धेमध्ये गेल्या वर्षीच्या हंगामामध्ये 6 चेंडूमध्ये 4 धावा देखील या गोलंदाजाने डिपेंड केल्या होत्या. तोच मोनिश पाटील आपल्याला पाहायला मिळतोय खरं तर साई स्पोर्ट खारबावच्या विरोधात. आणि इथे जर पाहिलं तर मोनिश पाटील देखील आपल्याला पाहायला मिळतोय आणि गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये त्याला देखील तुम्ही पाहणार आहेत. त्यानंतर आदित्य भोईर देखील एक चांगल्या धाटणीचा गोलंदाज आहे. त्याने देखील अशा प्रकारची कामगिरी केलेली आहे परंतु या मॅच मध्ये विश्वास दाखवलाय यश नांदुरकर या गोलंदाजावरती. युवा गोलंदाज आहे यश नांदुरकर आणि त्याच्यावरती विश्वास दाखवला या मॅच मध्ये. येणारे 12 चेंडू 22 धावांची आवश्यकता. सरासरी जर पाहिले तर 11ची सरासरी या मॅच मध्ये पाहायला मिळते. 12 चेंडू 22 धावांची आवश्यकता. काय सामना रंगलाय. 35 धावा धावफलकावरती टार्गेट आपल्याला पाहायला मिळाला परंतु टेंबोली संघ चांगली फाईट करतोय. अनेक वेळा असं म्हटलं जातं ना, दुःखाची जाण आणि परिस्थितीचे भान जेव्हा असते ना तेव्हा अनेक साऱ्या गोष्टींचा त्याग करावा लागतो. या मॅच मध्ये देखील तसंच काही आहे. जीवनात येणाऱ्या संकटांना बिंदासपणे सामोरे जा कारण रोज पडलेल्या उन्हानं समुद्र कदापि आटत नाही. या मॅच मध्ये 35 धावा जरी असल्या ना तरी या धावा डेंजरस आहेत. या धावा कमी देखील नाही आणि जास्त देखील नाही. या 35 धावांवरती देखील अक्षित 11 टेंबुली या मॅच मध्ये फाईट करू शकते आणि आतापर्यंत टेंबुली संघाने फाईट केलेली आहे या मॅच मध्ये. येणारे 12 चेंडू 22 धावांची आवश्यकता. काय सामना रंगला, अगदी सामना रंगात आला. पहिल्या षटकामध्ये ज्या पद्धतीनं वेदांतने गोलंदाजी केली त्यानंतर प्रतीक पाटीलचं कमबॅक करणारं षटक परंतु यश नांदुरकरचं हे षटक देखील फार महत्वाचं आहे. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. ओ यावेळेस पुलटा चेंडू होता. आरिफनं इथे चुकी केलेली आहे, मिस्टेक केली आहे. चेंडू आलाय डॉट. येणारे 11 चेंडू 22 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. यश नांदुरकर देखील चांगली गोलंदाजी करतोय. 11 चेंडू 22 धावांची आवश्यकता. काय जबरदस्त पलटवार केलाय अक्षित 11 टेंबोली संघ. संघर्ष आणि जिद्दी क्रिकेट खेळण्यासाठी ओळखला जातो आणि तोच संघर्ष मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्रायकिंग एंडला आरिफ आपल्याला पाहायला मिळतोय. त्याने 5 चेंडूचा सामना केलाय. त्याच्या बॅट मधून 6 धावा तो देखील चाचपडतोय. सातत्याने त्याच्या विरोधात देखील डॉट बॉल येत आहेत या मॅच मध्ये. त्याला चांगल्या रीतीने खेळ करावा लागेल. यश नांदुरकर अगदी जर पाहिलं तर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये येतो. थांबला. चेंडू चुकला ना सर तर अगदी जर पाहिलं तर रनअप चुकला ना तर चेंडू चुकत असतो आणि अगदी जर पाहिलं तर स्वतःला त्याने सावरलं आणि थांबवलं कारण या मॅच मध्ये प्रत्येक चेंडू आणि प्रत्येक पाऊल महत्वाचं आहे. एका धावेसाठी संघर्ष मैदानावरती सुरू आहे आणि काय जबरदस्त खेळ पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर द विकेट.
हो कमी गतीने चेंडू टाकला होता. हा पंप पूल करत असताना मिड विकेट क्षेत्रामध्ये फटका खेळला. फिल्डर आहे त्या ठिकाणी थोडीशी फंबलिंग पाहायला मिळाली. लगेच 2 धावा वेगाने कंप्लीट करत असताना तिसरीचा प्रयत्न केला आणि तिसरी देखील पूर्ण होते का तर नाही. धावबाच्या स्वरूपात आरिफ बॅक टू द पेव्हिलियन. नेक्स्ट आमच्या बाहेर चेंडू आहे. इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव येते. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 16 या आकड्यावरती. 16 धावा धावफलकावरती या मॅच मध्ये तुम्ही पाहता. या षटकामध्ये देखील जर पाहिलं तर सातत्यानं धावा घेण्याचा प्रयत्न होतोय. आतापर्यंत 3 धावा या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती यश नांदुरकर आपल्याला पाहायला मिळतोय आणि स्ट्रायकिंग एंड वरती आकाश रिफट हा फलंदाज ओव्हर द विकेट. ओ यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय. आणखीन एक चेंडू डॉट आलाय. ज्या उंचीसाठी आकाश रिफट खेळले होते ना ती उंचीच प्राप्त झाली नव्हती. अगदी खाली चेंडू राहिलाय. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. यश नांदुरकरचं कौतुक करावं लागेल. युवा गोलंदाज आहे आणि खऱ्या अर्थानं त्याच्यावरती जो विश्वास दाखवलाय ना त्या विश्वासाला सार्थपणे गोलंदाजी आतापर्यंत या षटकामध्ये तो करतोय. इथे चेंडू आलाय डॉट ओव्हर द विकेट. गोलंदाज पुन्हा एकदा. हो यावेळेस आडव्या बॅटने मोठा फटका. फिल्डर आहे तिथे. मिस्टेक होणार नाही. तिथे टिपलाय झेल. कमालीचा झेल पाहायला मिळतोय मोनिश पाटीलच्या माध्यमातून. फलंदाज बाद. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा यश नांदुरकर. ओ यावेळेस देखील समोरच्या दिशेने खेळत गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर आहे आदित्य. वाह 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 काय जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली. कमालीची फिल्डिंग. फर्स लावला. कमाल दाखवली आणि आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्या असंच म्हणावं लागेल. आदित्य भोईर कमाल दाखवतात मैदानाच्या आतमध्ये. काय जबरदस्त जंप घेतली आणि चेंडूला स्टॉप केलं. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 18 धावा धावफलकावरती या मॅच मध्ये तुम्ही पाहताय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय यश नांदुरकर. आतापर्यंत त्याची गोलंदाजी चांगली झालेली आहे परंतु येणारे चेंडू देखील त्याला चांगल्या पद्धतीने टाकावे लागतील. नरेंद्र भारतीसाठी यावेळेस फटका फसलाय. मनीष पाटील डाऊन द बॉल. वाव वाव कमालीचा झेल. सुपर्ब झेल पाहायला मिळाला मनीष पाटीलच्या माध्यमातून. अगदी स्वतःला झोकून दिलं होतं. जीवाच्या आकांतामध्ये धावले. छातीचा कोट केला
आणि अखेर झेल टिपलाय मनीष पाटीलनं लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता समोरच्या दिशेने नरेंद्र पारधी खेळले होते, टायमिंग करू शकले नव्हते आणि स्वतःला झुकून देत असताना कमालीचा झेल या मॅच मध्ये मनीष पाटीलनं टिपलाय. आणखीन एक धक्का वारिस 11 कासार वडवली या टीमला बसलाय फलंदाज बाद. काय कमबॅक केलाय, जबरदस्त कमबॅक. मी मगाशी देखील उल्लेख केला या 35 धावा आपण जर पाहिल्या ना, या धावा जास्त देखील नाही आणि कमी देखील नाही. या 35 धावांवरती टेंबवली संघ फाईट करू शकते आणि तीच फाईट, तोच संघर्ष मैदानावरती सुरू आहे. येणारे 6 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी धावा बनवायचे त्या मॅच मध्ये 17 धावा. 6 चेंडू 17 धावा. काय जबरदस्त कमबॅक केलाय. सुरुवातीच्या 3 षटकामध्ये फक्त आणि फक्त 18 धावा धावफलकावरती जोडल्यात वारिस 11 कासार वडवली या संघाने. 6 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मनीष पाटील, हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. एका बाजूला जर पाहिलं तर मोहित मुकादम या फलंदाजाला तुम्ही पाहताय आणि एका बाजूला सुशांत मुकादम हा फलंदाज मैदानावरती दाखल झाला आहे या मॅच मध्ये. परंतु स्ट्रायकिंग एंडला फलंदाज तुम्ही पाहताय मोहितला. पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती स्लॉग वरचं षटक, लेफ्ट आर्म राऊंड विकेट मोनिश पाटील. पहिलाच बॉल हो, यावेळेस हुकण्याचा प्रयत्न, फाईन लेगला फिल्डर आहे त्या ठिकाणी, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. फक्त एकच धाव. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 19 या आकड्यावरती. येणारे 5 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. काय सामना रंगलाय, अगदी सामना रंगात आलाय. जबरदस्त कमबॅक टेंबिवली संघाने केलेला आहे. आतापर्यंत गोलंदाजी कमालीची राहिलेली आहे. अगदी सहज सोपा सामना होता वारिस 11 कासार वडवलीसाठी, परंतु आतापर्यंत जर पाहिलं ना तर त्यांच्यासाठी भरपूर अवघड होऊन राहिला हा सामना. यावेळेस सुशांतच्या बॅट मधून मोठा फटका, बॉल सीमारेषा ओलांडतोय. स्टँड अँड डिलेवर, चेंडूला सरळ पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 वाला षटकार. अगदी समोरच्या दिशेने येणारे 4 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. काय सामना रंगलाय. या मॅच मध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न वारिस 11 कासार वडवली संघ देखील करतोय. सुशांत मुकादम एक महत्वाचा खेळाडू आहे. खऱ्या अर्थानं कासार वडवली संघासाठी आतापर्यंत खूप चांगलं कॉन्ट्रीब्युशन त्याचं देखील राहिलंय. त्याच्या माध्यमातून नेहमी आपण चांगला खेळ पाहत असतो, परंतु या मॅच मध्ये सुशांत मुकादमला अगदी चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण येणारे 4 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. मोनिश पाटील पुन्हा एकदा राऊंड विकेट. हो, यावेळेस देखील आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. फिल्डर आहे तिथे आदित्य भोईर, करणार नाहीये चूक. टिपलाय झेल, संपलाय खेळ. आणखीन एक फलंदाज बाद या मॅच मध्ये. नवीन फलंदाज गोपाल राठोड मैदानावरती दाखल झालाय. येणारे 3 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. काय सामना लागलाय. मागील मॅच मध्ये
वरती 5 धावांची आवश्यकता होती, तेव्हा गोलंदाजी करत असताना गोपाळ राठोडनं त्या धावा डिपेंड केल्या होत्या, परंतु ते बॅटिंग करत असताना त्याला 3 चेंडूवरती 10 धावा बनवायच्या आहेत. बॉलिंग करत असताना खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे या स्पर्धेमध्ये गोपाळ राठोड या गोलंदाजानं, परंतु फलंदाजी करत असताना देखील त्याला दमखम दाखवावी लागेल. हो, यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे देखील फटका फसलाय. फिल्डर आले डाऊन द बॉल, मिस्टेक होणार नाही. सलगचा दुसरा धक्का, फलंदाज बाद. वीर बलवान किती गाजविले मैदान राजकारणी महा नवीन फलंदाज लखन जाधव मैदानावरती दाखल होतो. येणारे 2 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. काय गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळतोय. खरं तर सुशांत मोकादमच्या बॅट मधून षटकार आला होता, तेव्हा एकंदरीत वाटलं होतं की या मॅच मध्ये जर पाहिलं तर वारिस 11 कासार वडवली संघ शिरकाव करते, परंतु तदनंतर सलग 2 चेंडूवरती 2 विकेट या मॅच मध्ये मोनिश पाटीलनं प्राप्त केल्यात. मोनिश पाटील ऑन हॅट्रिक. या स्पर्धेमध्ये पहिली विकेट हॅट्रिक तो करेल का, अगदी हे देखील पाहावं लागेल. नवीन फलंदाज लखन जाधव स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. मोनिश पाटील लेफ्ट आर्म राऊंड विकेट. हो, यावेळेस खोलात टाकला होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेट क्षेत्रामध्ये फिल्डर आहे, त्या ठिकाणी फिल्डिंग चांगली आहे आणि ते धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का. फक्त एकच धाव, म्हणजेच काय येणारा 1 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. अक्षित 11 टेंबवली काय कामगिरी केली आहे या संघाने. 35 धावा इथे डिपेंड करायच्या होत्या आणि आतापर्यंत जर पाहिलं ना तर 26 धावांवरती थांबवलंय. वारिस 11 कासार वडवली या टीमला जबरदस्त खेळ पाहायला मिळतोय. अक्षित 11 टेंबोली संघाच्या माध्यमातून खरं तर इम्प्रेस केले या संघाने आतापर्यंत या क्रीडा स्पर्धेमध्ये. आणि ते समोरच्या दिशेने मोठा फटका खेळलाय आणि ते सामना जिंकलाय अक्षित 11 टेंबोली या संघानं. आणि सेलिब्रेशन पहा या संघाचं, कारण एक मोठा विजय या संघाने संपादित केलाय. अवघ्या 35 धावा डिपेंड करायच्या होत्या आणि गोलंदाजाच्या जोरावरती या 35 धावा डिपेंड केल्यात अक्षित 11 टेंबोली या संघाने. अभिनंदन अभिनंदन टेंबोली, अभिनंदन प्रतीक पाटील, परेश गोराटकर, मोनिश पाटील. खूप चांगला आपल्या संघाने खेळ केला या मॅच मध्ये. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या. पतू पॅकर चौथा हिरवा मानकोली संघाचा कॅप्टन आणि अक्षित 11 टेंबोली संघाचा कॅप्टन आपण यायचं टॉस करण्यासाठी. आपण लगेच सामन्याला सुरुवात करतोय आणि या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा हिरो आमचे गुणलेखक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील, कारण लो स्कोरिंग सामना होता, परंतु मोनिश पाटील आणि यश नांदुरकर या 2 गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. तदनंतर वेदांतनं देखील या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली आहे, परंतु आमचे गुणलेखक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. तर स्लॉगवरच्या षटकामध्ये जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी करत असताना या मॅच मध्ये जर पाहिलं तर मोनिशनं चांगली गोलंदाजी केली आहे. तर नक्कीच खरं तर या मॅच मध्ये जर पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी करत असताना इम्प्रेस केलं. या मॅच मध्ये कलाटणी ज्या गोलंदाजाच्या मुले जर या मॅच मध्ये कलाटणी निर्माण झाली असा गोलंदाज अर्थातच यश नांदुरकर ठरला या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा हिरो. यश या आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये लगेच आपण यायचं आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारायचा आहे. आणि पतू पॅकर चौथा हिरवा मानकोली संघाचा कॅप्टन मोहित आपण देखील यायचंय. मोहित माली. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचंय. आपण टॉस करतोय. या स्पर्धेचे आयोजक मनीजी मात्रे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. आजच्या रजनीतील शेवटचा सामना पतू पॅक